नमस्कार. दिनांक 27 एप्रिल. कथेचे शीर्षक आहे दोन डोक्यांचा माणूस आला. भीमरावाच्या मानेवर नारळा एवढे आवाळू होते. सारेजण त्यांची दोन डोक्यांचा माणूस असे म्हणत टर उडवीत. परंतु तिकडे लक्ष न देता भीमराव आणि त्यांचा लेक महाराजांची मनापासून सेवा करीत. रोज पाठीभर फुले ते महाराजांसाठी आणीत असत. एकदा महाराजच त्याला दोन डोक्याचा माणूस असे म्हणाले तेव्हा मात्र तो कमालीचा हिरमुसला. महाराजांनी स्वप्न दृष्टांतात त्याचे आवाळू बरे केले, पण गळ्याखाली पिशवीसारखी कातडी लोंबू लागले. ते कापावे काय असे त्यांनी महाराजांना विचारले तेव्हा त्यांनी त्यास तीर्थ व अंगारा लावण्यास सांगितले. तसे करताच लोंबणारे कातडे सुकून गेले. ते दोघे बापले चितापूरचे होते. या कथेतील भीमराव हा असा एक जीव आहे की एकीकडे त्याचा ओढा परमार्थाकडे आहे तर दुसरीकडे त्याच्या मानेवर प्रारब्धाचे आवाळू आहे व ते त्याला त्रास देते आहे. तुम्ही म्हणाल, प्रारब्ध तर सगळ्यांनाच असते, मग त्याचे विशेष ते काय? या भीमरावाच्या प्रारब्धाचा विशेष हा आहे की त्याचे व्यक्तिमत्व दुहेरी झाले आहे. एकीकडे तो गुरुसेवेत आहे, त्याचा लेख म्हणजे त्याचे मन तेही त्याला साथ देणारे आहे, अनुकूल आहे. जप, नामस्मरण, श्रवण, पठण, चिंतन, मनन अशी रोज पाठीवर फुले ते दोघं जण महाराजांना वाहतात. महाराजांनाही ते आवडते आहे, पण दुसरीकडे त्याच्या मानेवर जे प्रारब्धाचे आवाळू आहे त्यामुळे त्याची सारी सेवा यथा कुंजर शौचवत म्हणजे हत्तीच्या स्नानासारखी व्यर्थ जाते आहे. तासन तास पाण्यात डुंबून स्वच्छ होऊन बाहेर आलेला हत्ती सोंडेने माती अंगावर उधळून घेऊन गलिच्छच राहतो व उन्हाच्या तापापासून स्वतःचा बचाव करण्याचा निष्फळ प्रयत्न करतो. तसे या जीवाचे होते आहे. त्याचे विषय विकार तीव्र स्वरूपाचे आहेत. विकृतीत जमा व्हावे इतके तीव्र आहेत. त्यालाही त्याची लाज वाटते, पण प्रारब्धाचा जोर एवढा आहे की तो प्रारब्धाधीन आहे. त्यामुळे त्याचे व्यक्तिमत्व विक्षिप्त, विचित्र, अव्यवहारी आणि दुहेरी आहे. आत एक आहे, बाहेर दुसरेच असे दुटप्पी आहे. तो खरोखर जसा आहे तसा दिसत नाही आणि जसा दिसतो तसा तो खरोखरच नाही. ही त्याची प्रारब्धाने घडवलेली दुर्दशा आहे. पण तो दांभिक नाही. प्रारब्ध योगाने पिचलेला अगतिक आहे, म्हणून तो दोन डोक्याचा माणूस झाला आहे. महाराजांना याची कल्पना आहे. हे त्यांनीच एकदा त्याला दोन डोक्याचा माणूस म्हटले यावरून कळते. भीमरावाला दोन डोक्याचा माणूस असे लोक म्हणत ते त्याच्या आवाळूमुळे, पण महाराजांनी तसे म्हटले ते त्याच्या दुहेरी वागण्यामुळे. लोकांच्या चिडवण्याने त्याला फार काही दुःख होत नाही, किंबहुना तो त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. परंतु सद्गुरूंनी तसे म्हणावे, आपली परवशता जाणू नये याचे त्याला प्रचंड दुःख होते व तो पूर्ण हताश होतो. डोळ्यात पाणी आणून तो सद्गुरूकडे आपले दुःख मांडतोही. हे प्रारब्ध कधी संपणार असे तो कळवळून विचारतो. परंतु सद्गुरू त्याला रात्री स्वप्न दृष्टांतात दिलासा देतात. त्याचे आवाळू बरे करून प्रारब्ध संपुष्टात आल्याचे दाखवतात. जीवाला आनंद होतो, पण जे भोगले ते लवकर विसरले जात नाही. गळ्यात अडकवलेल्या पिशवीसारखे लोंबणारे ते भूतकाळाचे कटू स्मरण आहे. ते कसे घालवावे, यावर उपाय काय असे तो सद्गुरूंना विचारतो. सद्गुरू त्याला विभूती, नमन, नामस्मरण, ध्यान व तीर्थप्रसाद असे पंचोपचार सांगतात. भूतकाळाच्या विस्मरणासाठी व नव्याने जीवन जगण्यासाठी यासारखा प्रभावी अन्य कोणताही उपाय नाही. म्हणूनच श्री स्वामी कृपा तारकतीर्थ मंत्रातील खालील मंत्रमय ओळींचा कदापि विसर पडू देऊ नये. विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ स्वामीचे या पंचप्राणामृतात. तीर्थ गे आठवीरे प्रचिती न सोडती कदा स्वामी ज्या घेती हाती. मनुष्य देहात मस्तक हे अक्कलकोट आहे. त्याच्याजवळ हृदयस्थान हे चित्तापूर म्हणजे चित्तपूर आहे. जीव आणि मन हे पितापुत्र त्या चित्तपूरचेच रहिवासी आहेत हे दाखवणारी ही मजेशीर रूपकात्मक लीला आहे. धन्यवाद.